ओके. आता याच्या आधीच्या लेक्चर्सला आपण विस्कॉसिटी, एक्झाम्पल्स ऑन विस्कॉसिटी, एक्झाम्पल्स ऑन बेसिक प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड बघितलं होतं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहे याच्यानंतर, एक्झाम्पल्स ऑन सरफेस टेन्शन. नेक्स्ट टॉपिक राहणार आहे आपला एक्झाम्पल्स ऑन सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन काय राहतं हे आपण आधी बघितलं होतं. द टेन्शन एक्झर्टेड बाय फ्लुइड ऍट द सरफेस इट्स कॉल्ड एज सरफेस टेन्शन. आता हे सरफेस टेन्शन जे आहे, इट इज डिनोटेड बाय ठीक आहे. याच्या आधी आपण बघितले की एक्झाम्पल्स ऑन सरफेस टेन्शन आता आपल्याला बघायचंय. तर सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय सिग्मा. ओके. आता हे सिग्माचं काय राहतं, डिपेंड करतं वेगवेगळ्या सिच्युएशन आहे त्यानुसार त्याचे काही फॉर्म्युले राहणार आहे. तर आपल्याला इथं सिग्मा इज इक्वल टू काय राहतं, फॉर ड्रॉपलेट राहतो. आता याला सिग्मा आपल्याला घेताना काय करायचं आहे, तर प्रेशर काढायचं राहतं याच्यात. फॉर ड्रॉपलेट म्हणजे आता हे क्वेश्चन मध्ये आपल्याला दिले राहणार आहे की तो ड्रॉपलेट आहे की एअर बबल आहे. अँड एअर बबल या दोघांसाठी आपल्याला इथं पी चा फॉर्म्युला राहतो प्रेशर काढायचा. तर पी इज इक्वल टू 4 सिग्मा अपॉन डी. आता इथे काय राहणार आहे, व्हेअर पी इज इक्वल टू प्रेशर, व्हेअर पी इज इक्वल टू प्रेशर, सिग्मा इज इक्वल टू सरफेस टेन्शन, सिग्मा इज इक्वल टू सरफेस टेन्शन, अँड डी इज इक्वल टू डायमीटर. आता आपल्याला याच्यावरचे एक्झाम्पल्स बघायचे. तर हा जो काही फॉर्म्युला आहे, हा पी इज इक्वल टू 4 सिग्मा अपॉन डी, हा कोणासाठी राहणार आहे, फॉर ड्रॉपलेट अँड एअर बबल. त्याच्यानंतर इथे राहतं आपल्याला फॉर जेट म्हणून दिलेलं आहे. फॉर जेट, जेट म्हणजे काय, पाण्याची जी धार राहते, जो फ्लो राहणार आहे फोर्स पाण्याचा, त्याला आपण जेट म्हणणार आहे. मग हे जे काही जेट जर दिलेलं असेल तर तिथं पी चा फॉर्म्युला राहणार आहे 2 सिग्मा अपॉन टी. त्याच्यानंतर नेक्स्ट राहतं फॉर सोप बबल. जर आपल्याला साबणाचा जो बुडबुड आहे तो जर असेल आणि त्याचा आपल्याला प्रेशर वगैरे काढायचं असेल, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला राहणार आहे पी इज इक्वल टू 8 सिग्मा अपॉन टी. ओके. आता याच्यानंतर आपण काय करणार, सगळ्यात पहिले काही एक्झाम्पल्स बघू याच्याशी रिलेटेड. मग एक्झाम्पल फर्स्ट बघणार. आता एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला, कॅल्क्युलेट द गेज प्रेशर, कॅल्क्युलेट द गेज प्रेशर, गेज प्रेशर अँड ऍब्सोल्यूट प्रेशर, अँड ऍब्सोल्यूट प्रेशर विदिन. मग खाली काय आपल्याला त्यांनी केसेस दिले, फर्स्ट दिलेलं आहे अ ड्रॉपलेट, अ ड्रॉपलेट ऑफ वॉटर. त्याचं दिलं आपल्याला 0.3 सेंटीमीटर इन डायमीटर, 0.3 सेंटीमीटर इन डायमीटर. आणि सेकंड केस दिली जेट ऑफ वॉटर, अ जेट ऑफ वॉटर, जेट ऑफ वॉटर दिलेलं आपल्याला त्यांनी 0.3 सेंटीमीटर. आता हे दिलेलं जे ते काय डायमीटर दिलंय त्यांनी आपल्याला, इन डायमीटर. आणि आपल्याला काय सांगितलंय, ऍज्युम सरफेस टेन्शन. मग तिथे व्हॅल्यू पण दिली आहे काही, टेक सरफेस टेन्शन इज इक्वल टू, टेक सिग्मा इज इक्वल टू 0.07 न्यूटन पर मीटर. आणि अजून आपल्याला याची व्हॅल्यू दिली आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे म्हणतो आपण, पी ऍटमॉस्फेरिक, त्याची व्हॅल्यू आहे 101.3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. आता आपण याचं सोल्युशन बघू. आपल्याला काय करायचं याच्यात, क्वेश्चन काय आपला, कॅल्क्युलेट द गेज प्रेशर. आता आपल्याला हे जे काही फॉर्म्युले दिसत आहेत, पी इज इक्वल टू 4 सिग्मा अपॉन डी, आता हे सर्व फॉर्म्युले जे आहे ते गेज प्रेशरचे. मग आता आपल्याला ते फॉर्म्युल्याने गेज प्रेशर मिळून जाईल. आणि देताना कशा कशाचं विचारलंय त्यांनी, ड्रॉपलेटचं विचारलंय आणि जेट ऑफ वॉटरचं विचारलंय. आता आपल्याकडे इथं फॉर्म्युला आहे, ड्रॉपलेटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे आणि जेट ऑफ वॉटरचा पण फॉर्म्युला आहे. मग आपण सगळ्यात पहिले काय करू, जो काही गिव्हन डेटा आहे तो बघू. गिव्हन मध्ये काय दिसतं आता आपल्याला इथं प्रॉब्लेम मध्ये, त्यांनी डायमीटर दिलाय डी इज इक्वल टू 0.3 सेंटीमीटर. आता हे सेंटीमीटरचं आपल्याला मीटर करायचंय, तर इथं काय करणार आपण, 0.3 सेंटीमीटरचं आपण मीटर करताना इंटू 10⁻² केलं त्याला, तो कशात कन्वर्ट झाला, मीटर मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी दिलंय सरफेस टेन्शन सिग्मा 0.07 न्यूटन पर मीटर. त्याच्यानंतर पी दिलंय प्रेशर ऍटमॉस्फेरिक 101.3. आता दोघं केससाठी त्यांनी हाच डेटा दिलेला आहे. म्हणजे समजा ड्रॉपलेट असेल किंवा जेट ऑफ वॉटर असेल तर दोघं कंडिशनला हाच डेटा आहे.
मग आपण आता इथं काय करणार, सगळ्यात पहिले केस 1 बनवू. केस 1 फॉर ड्रॉपलेट. मग ड्रॉपलेट साठी आपण इथं फॉर्म्युला बघू. आता फॉर्म्युला काय आपल्या ड्रॉपलेटचा, P इज इक्वल टू 4 सिग्मा अपॉन डी. इथं समोर व्हॅल्यू दिसतात आपल्याला, त्या पुट करू. 4 इंटू सिग्मा घेतला. आता सिग्मा किती आपल्याकडे प्रॉब्लेम मध्ये, 0.07. सिग्माची व्हॅल्यू काय, 0.07. त्याला डिवाइड बाय डी घेतला. डी किती आहे, 0.3 इंटू 10⁻². आपल्या इथे एक पी ची व्हॅल्यू मिळेल. किती पी येतोय सांगा मला आता. प्रॉपर ब्रॅकेट द्यायचे, वरती एक सेपरेट ब्रॅकेट द्या. 4 इंटू 0.07. त्याला डिवाइड बाय काय करायचं, खाली 0.3 इंटू 10⁻². आपल्याला तिथे एक आन्सर मिळेल. तर पीचा आन्सर किती आहे सांगा. (93.33). हे काय भेटलं आपल्याला, प्रेशर मिळालं याचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. पी इज इक्वल टू किती आला आपला, 93.33 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता हे जे प्रेशर आलं हे गेज प्रेशर आहे. आपल्याला काय करायचं, ऍब्सोल्यूट प्रेशर काढायचंय. ऍब्सोल्यूट प्रेशर, पी ऍब्सोल्यूट इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला राहतो पी गेज प्लस पी ऍटमॉस्फेरिक. पी ऍटमॉस्फेरिक. आता गेज प्रेशर म्हणजे काय, आपल्या फॉर्म्युलेने जे आलंय ते किती आहे, 93.33 प्लस ऍटमॉस्फेरिक बघायचं. ऍटमॉस्फेरिकची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, ती ऑलरेडी दिली स्टँडर्ड 101.3. आपल्याला तिथे कशाची व्हॅल्यू मिळेल, पी ऍब्सोल्यूट फॉर ड्रॉपलेट. ओके, याचा आन्सर सांगा किती येत आहे. आता हे राहणार आहे 194.63 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, आपल्याला केस 1 चं पण मिळालं. तसंच इथे आपण केस 2 पण सॉल्व्ह करून घेऊ. केस 2 काय आता आपल्याकडे इथे, फॉर जेट ऑफ वॉटर. फॉर जेट ऑफ वॉटर. मग जेट साठी काय फॉर्म्युला आपल्याकडे, पी इज इक्वल टू 2 सिग्मा अपॉन टी. पी इज इक्वल टू काय करायचं आपल्याला इथे, 2 सिग्मा अपॉन टी. आता इथे पण व्हॅल्यू टाकू आपण. 2 घेतला इंटू सिग्माची व्हॅल्यू घेतली. सिग्मा किती आहे, 0.07. त्याला डिवाइड बाय काय केलं आपण, डी घेतला. तर डी ची व्हॅल्यू किती आहे आता आपल्याकडे, 0.3 इंटू 10⁻². आपल्या इथं कशाचा आन्सर मिळणार आहे, गेज प्रेशर फॉर जेट ऑफ वॉटर. याचा आन्सर सांगा मला. हा खाली जो येतो 0.3 इंटू 10⁻² आहे. ओके, याचा आन्सर आलाय आपलं 46.66. 46.66 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, म्हणजे आपल्याला इथं काय मिळालं, पी गेज प्रेशर फॉर जेट ऑफ वॉटर. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय करायचंय, मग आता आपण पुढची केस म्हणजे याच्यातच याचं ऍब्सोल्यूट प्रेशर बघणार. मग ऍब्सोल्यूट साठी काय करणार आपण याच्यात, हे गेज प्रेशर प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग इथं काय करणार आता, पी ऍब्सोल्यूट इज इक्वल टू पी गेज प्लस पी ऍटमॉस्फेरिक. मग इथं व्हॅल्यू बघायची. पी गेजची व्हॅल्यू काय आपल्याकडे आता, 46.66 प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर बघायचं, ते किती, 101.3. आपल्याला इथं पी ऍब्सोल्यूट मिळेल. मग याचा आन्सर काय राहणार आहे आता, 147.96 न्यूटन. 147 पाहिजे इथं, 147.96 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपल्याला इथं काय मिळालं, ऍब्सोल्यूट प्रेशर फॉर जेट ऑफ वॉटर. एवढंच विचारलं होतं आपल्याला या सम मध्ये. मग आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल सेकंड. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिले त्याने आपल्याला, एक क्वेश्चन पण मी डिक्टेट करून देतो. डिटरमाइन द डायमीटर ऑफ ड्रॉपलेट. डिटरमाइन द डायमीटर ऑफ ड्रॉपलेट.
म्हणजे आता ड्रॉपलेट दिलंय, पण आता याच्यात अननोन काय ठेवलंय त्यांनी, डायमीटर अननोन ठेवलाय. ड्रॉपलेट ऑफ वॉटर in mm, in mm. If the pressure, if the pressure inside is to be greater than that outside by 130 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता आपल्याला ऍक्च्युली ग्रेटर दॅन वगैरे काही घेणं नाही, आपल्याला तिथं प्रेशर दिले ती व्हॅल्यू मिळाली, म्हणजे पी मिळाला. त्याच्यानंतर काय दिलंय, टेक सिग्मा इज इक्वल टू, म्हणजे सरफेस टेन्शनची व्हॅल्यू दिली त्यांनी 7.26 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. मग आता या दोघं व्हॅल्यू घेऊन आपल्याला डायमीटर काढायचं आहे. मग आपण इथं काय करणार, सगळ्यात पहिले गिवन डेटा. गिवन मध्ये काय बघणार आपण, पी दिलेला आहे, प्रेशर इज इक्वल टू 130 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, सिग्मा इज इक्वल टू 7.26 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. टू फाइंड काय, आता आपल्याला डी काढायचं आहे, टू फाइंड डी. आता आपण याच्या आधीच बघितलं होतं, इथं फॉर्म्युले बघितले होते. काय होता आपला फॉर्म्युला, पी फॉर ड्रॉपलेट 4 सिग्मा अपॉन डी. आता आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये काय पी दिलाय आणि सिग्मा दिलाय, त्याच्यावरून आपण डी काढणार आहे. आता आपण इथे डी बघू कसा काढायचा. इथं आपण सेकंड याच्यात फॉर्म्युला घेतला फॉर ड्रॉपलेट पी इज इक्वल टू 4 सिग्मा अपॉन डी. आता आपल्याला डी काढायचं म्हणून आपण काय करणार, डी ला इकडे घेऊन जाऊ पीच्या तिथं आणि पी खाली जाईल. डी इज इक्वल टू 4 सिग्मा अपॉन पी. इथे व्हॅल्यू टाकू 4 इंटू सिग्मा. सिग्मा किती आहे आपल्याकडे, 7.26 इंटू 10⁻⁻². त्याला डिवाइड काय घेतला आपण, पी ची व्हॅल्यू घेतली, ती आहे 130. मग हा सगळा रेशो घेतल्यावर आपल्याला तिथे कशाची व्हॅल्यू मिळेल, डी ची. मग डी किती येतोय, 2.23. त्याला इंटू काहीतरी असेल तिथे, 2.23 इंटू 10⁻³ असेल. (10⁻³ मीटर. आणि याला एम एम मध्ये केलं तर काय होईल, तो -3 निघून जाईल, आपला आन्सर येईल 2.23 mm. ठीक आहे. मग आता याचं लिहायचं असेल किंवा काही फोटो वगैरे काढायचं असेल तर आधीच आणि याचं काढून घ्या. मग आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. झाल्यावर सांगा मला कसं. आता नेक्स्ट पेजचं पण बघून घ्या. ओके. आता आपल्याला सरफेस टेन्शन रिलेटेड मॅक्झिमम प्रॉब्लेम जे ते ह्याच टाईपचे राहणार आहे. याच्यात फक्त आता राहिलं काय आपलं, तर सोप बबलचं पण एक एक्झाम्पल घेऊन टाकू. मग बाकी जे एक्झाम्पल्स आहे त्याचे फोटो मी सेंड करून देईल, मग ते प्रॅक्टिससाठी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग आता आपण काय करणार इथे, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल 3. आता या थर्ड एक्झाम्पल मध्ये आपण काय करणार, जे सोप बबल रिलेटेड एक्झाम्पल आहे ते बघणार आहे. याच्यात गिवन डेटा आपण आता डायरेक्ट गिवन डेटा बघू. याचा गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला, हा क्वेश्चन मी शेअर करेल नंतर तुमच्याशी. कॅल्क्युलेट द प्रेशर इनसाइड अ सोप बबल. आता एक सोप बबल आहे, त्याचं प्रेशर कॅल्क्युलेट करायला लावलंय, आणि देताना काय दिलं त्यांनी, सोप बबलचा डायमीटर दिलाय, डी इज इक्वल टू 50 mm. आता हा 50 mm मध्ये याला मीटर केलं तर काय होईल, 50 इंटू 10⁻³ मीटर होईल तो. त्याच्यानंतर त्यांनी काय दिलं आपल्याला, सरफेस टेन्शनची व्हॅल्यू पण दिलेली आहे, सिग्मा इज इक्वल टू 0.1 न्यूटन पर मीटर. टू फाइंड काय करायचं आपल्याला, इथं प्रेशर काढायचंय, पी ची व्हॅल्यू. मग आता आपण काय करतो, सेकंड स्टेप घेणार. ही फर्स्ट स्टेप होती आपली. सेकंड याच्यात काय करायचं, फॉर सोप बबल आपल्याकडे फॉर्म्युला आहे, फॉर सोप बबल.
सोप बबल साठी आपण काय फॉर्म्युला बघितलाय आधीच्या पेजवर बघितलं होतं आपण. सोप बबलचा फॉर्म्युला काय आपला 8 सिग्मा अपॉन डी. मग आता आपण ते बघू. इथे फॉर्म्युला घेऊ. फॉर सोप बबल पी इज इक्वल टू 8 सिग्मा अपॉन डी. इथे व्हॅल्यू टाकू. 8 इंटू सिग्मा किती आहे 0.1. त्याला डिवाइड बाय आपण डी घेतलाय. डी ची व्हॅल्यू काय आहे 50 इंटू 10⁻³ मग याचा आन्सर किती येतोय सांगा आपल्याला. ह्या सोप बबलचा एक्झाम आन्सर मिळेल. ओके, मला याचा आन्सर सांगा. 8 इंटू 0.1 डिवाइड बाय 50 इंटू 10⁻³ आन्सर काय आहे? ओके, याचा आन्सर येत आहे पी इज इक्वल टू 16 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 16 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, मग आता आपल्याला हा पी पण मिळाला. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू. आता आता आपले एक्झाम्पल्स ऑन काय झालंय, सरफेस टेन्शन हा टॉपिक संपला आपला. याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहे एक्झाम्पल्स ऑन कॅपिलॅरिटी. आता हे कॅपिलॅरिटी वगैरे काय राहतं ते आपण एकदा डिस्कस करू परत आणि मग चालू करू पुढे. तर आपण नेक्स्ट टॉपिक बघू मग एक्झाम्पल्स ऑन कॅपिलॅरिटी. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधला आपला हा मग कॅपिलॅरिटीचे एक्झाम्पल म्हणजे लास्ट टॉपिक राहणार आहे. मग आता आपण याच्यात बघणार एक्झाम्पल्स ऑन कॅपिलॅरिटी. आता हे कॅपिलॅरिटी काय राहतं तर आपण डिस्कस केलं होतं. कॅपिलॅरिटी म्हणजे काय, वेन अ थिन ट्यूब इज डीप इन अ फ्लुइड और लिक्विड द लेवल ऑफ फ्लुइड इज राईज और फॉल. म्हणजे एक तर ती राईज होणारी किंवा फॉल होणारी. मग हे जे काही फिनोमेनन राहतं लिक्विडचं राईज और फॉलचं त्याला काय म्हणतो आपण कॅपिलॅरिटी म्हणतो. आता हे कॅपिलॅरिटी जी आहे ती काय आपण हाईट राहते ती. मग त्याच्यामुळे आपण त्याला कशाने डिनोट करणार आहे तर एच ने डिनोट करतो. मग त्याच्यासाठी आपल्याकडे एक कॅपिलॅरिटीचा फॉर्म्युला पण आहे. मग इथं काय करतो आपण कॅपिलॅरिटी राईज और फॉल इन अ ट्यूब. जर ट्यूब मध्ये राईज और फॉल होत असेल तिथे एच म्हणून एक फॉर्म्युला राहणार 4 सिग्मा कॉस थिटा डिवाइड बाय गॅमा इंटू टी. ओके, आणि दुसरं एक केस राहते जर कॅपिलरी राईज जे ते आपल्याला पॅरलल प्लेट्स मध्ये दिलं असेल. कॅपिलरी राईज आता क्वेश्चन मध्ये मेन्शन केले राहील की ती ट्यूब आहे का प्लेट आहे. फॉल बिटवीन पॅरलल प्लेट्स. पॅरलल प्लेट्स मग तिथं फॉर्म्युला राहणार एच इज इक्वल टू 2 सिग्मा कॉस थिटा डिवाइड बाय गॅमा टी. ओके, मग आता याच्यात काय राहतं प्रत्येक टर्मचं मिनिंग बघू आपण. वेअर एच इज इक्वल टू हाईट. एच म्हणजे काय राहणार आहे हाईट राहणार. एच इज इक्वल टू हाईट. सिग्मा इज इक्वल टू सरफेस टेन्शन. सिग्मा इज इक्वल टू सरफेस टेन्शन. त्याच्यानंतर थिटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट राहणार आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्याच्यानंतर गॅमा राहील. गॅमा काय आहे युनिट वेट किंवा स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड. युनिट वेट ऑफ लिक्विड. आता लिक्विड जे आहे ते जनरली इथं वॉटरच राहणार आहे त्याच्यामुळे त्याचं युनिट वेट काय राहणार आहे 9.81 और 9810. त्याच्यानंतर डी मीन्स डायमीटर राहील. डी इज डायमीटर. त्याच्यानंतर काय राहणार आहे आपल्याकडे डायमीटर नंतर टी दिलाय. टी म्हणजे काय थिकनेस ऑफ प्लेट. आता टीचा फॉर्म्युला आपण युजच कधी करतोय तर पॅरलल प्लेट्स असेल तेव्हा. म्हणजेच मग त्या प्लेटचा थिकनेस त्यांनी आपल्याला याच्यात दिलेला आहे. टी इज इक्वल टू काय राहणार आहे मग थिकनेस ऑफ प्लेट. आता हे झाल्यानंतर मग आपण काय करू याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल बघू. आता याचे पण एक्झाम्पल्स आहे एकदम जास्त मोठे आन्सर नसतात याचे पण.
छोटे छोटे आन्सरचे एक्झाम्पल्स याचे पण. मग आता इथे बघू आपण एक एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल फर्स्ट. आता हे एक्झाम्पल फर्स्ट मध्ये काय सांगितलं, एक क्वेश्चन लिहून घेऊ आपण आधी. अ 10 mm ग्लास ट्यूब, 10 mm glass tube is inserted into trough containing mercury. ट्रफ कंटेनिंग मर्क्युरी म्हणजे ट्रफ म्हणजे काय, आता एखादा पाईप वगैरे असेल तर त्याला ट्रफ म्हटलं आपण, किंवा जे मॅनोमीटर राहतं ते कंटेनिंग मर्क्युरी. फाइंड द कॅपिलरी इफेक्ट, फाइंड द कॅपिलरी इफेक्ट when the contact angle is, when the contact angle is, दोन केस दिले, मग केस 1 दिली आहे, त्याच्यात अँगल जो आहे थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. दुसरी केस दिली त्यांनी आपल्याला, तिथं थीटा इज इक्वल टू दिलाय 110 डिग्री. आणि इथं आपल्याला सिग्माची व्हॅल्यू दिलेली त्यांनी 0.51 न्यूटन पर मीटर. आता आपल्याला काय करायचं, हे सॉल्व्ह करायचंय. मग आपण सॉल्व्ह करताना काय बघणार, आता फॉर्म्युला आहे समोर, ग्लास ट्यूब हा वर्ड वापरलाय. ग्लास ट्यूब साठी फॉर्म्युला काय आहे, 4 सिग्मा कॉस थीटा अपॉन गॅमा टी. मग आपण काय करणार, इथे गिवन डेटा बघू. गिवन मध्ये काय काय दिलंय त्यांनी, अ 10 mm ग्लास ट्यूब म्हणजे डायमीटर दिलाय 10 mm. mm चा आपण काय करतो, मीटर करतो. मग इथे 10 × 10⁻³ मीटर केलं म्हणजे डायमीटर मिळाला. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलंय, फाइंड द कॅपिलरी इफेक्ट व्हेन द कॉन्टॅक्ट अँगल म्हणजे थीटा दिलाय पहिल्या केससाठी. मग आता आपण केस 1 चं फाइंड करतोय समजा, तर सिग्मा हा कॉमन आहे सगळ्यांचा, तो लिहून घेऊ आपण 0.51 न्यूटन पर मीटर. थीटा जो आहे तो केस 1 साठी किती आहे, 180 डिग्री. टू फाइंड काय करायचं आपल्याला, इथे एच काढायचं आहे. मग आता आपण फॉर्म्युला बघू. एच चा फॉर्म्युला काय आपल्याकडे ट्यूब साठी, 4 सिग्मा कॉस थीटा डिवाइड बाय गॅमा इंटू डी. आता आपल्याला इथे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, आता गॅमा घेताना आपण काय करणार, तर मर्क्युरी जेव्हा दिलेलं आहे तेव्हा आपल्याला त्याला मर्क्युरीच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय करायचं राहील. मग आपण इथं काय करणार, वरती एका ठिकाणी लिहून घेऊ एस फॉर मर्क्युरी म्हणजेच एच जी. त्याची व्हॅल्यू काय राहते 13.6. आपल्याला ह्या ठिकाणी आता गॅमा पुट करताना काय करावं लागेल, गॅमा इज इक्वल टू एस एच जी इंटू गॅमा डब्ल्यू. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला त्या गॅमाच्या जागी पुट करायची आहे. मग इथे व्हॅल्यू टाकू 4 इंटू सिग्मा. सिग्मा किती आहे आता आपल्याकडे 0.51. कॉस थीटा घेतला, थीटाची व्हॅल्यू काय 180 डिग्री. हे सगळं झाल्यानंतर त्याला डिवाइड आपण घेतलं गॅमा इंटू डी. गॅमाची व्हॅल्यू काय राहणार आहे आता एस मर्क्युरी. आता एस एच जी तर साईडला एक कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण आधी. तर गॅमा इज इक्वल टू 13.6 ही मर्क्युरीची ग्रॅव्हिटी राहते. त्याला इंटू काय केलं गॅमा डब्ल्यू म्हणजे वॉटरचा जो स्टँडर्ड राहतो 9810. याचा आन्सर किती येतंय सांगा मला, हे साईडचं जे आपण कॅल्क्युलेट करतोय. ओके, याचा आन्सर काय बघू आता आपण. ओके, याचं जे आन्सर आहे ते आहे आपलं 133416. 133416 न्यूटन पर मीटर क्यूब. आता आपल्याला ती व्हॅल्यू इथे पुट करायची 133416. त्याला इंटू डायमीटर घेतला. डायमीटर किती आहे आता आपल्याकडे इथे 10 × 10⁻³ आता हे सर्व व्हॅल्यू पुट केलंय. मग याचा आन्सर सांगा मला आता किती येतंय. ही जी टर्म आहे बघा, आता मी थोडंफार रिपीट करतो. आता आपण काय करतो, आता कॅपिलॅरिटी नावाचं टॉपिक चालू केलंय. तर हे कॅपिलॅरिटी टॉपिक मध्ये काय बघतो आपण, याचे फॉर्म्युलेज वगैरे बघितले. इथे जे काही फॉर्म्युले दिसत आहे, आता हा वरचा जो फॉर्म्युला आहे तो ट्यूबसाठी आहे आणि खालचा जो फॉर्म्युला आहे तो कशासाठी होता, तर प्लेटसाठी. आता आपल्याला इथे एक्झाम्पल बघतो आपण. एक्झाम्पल मध्ये काय दिलंय त्यांनी, अ 10 mm ग्लास ट्यूब इज इन्सर्टेड इंटू ट्रफ कंटेनिंग मर्क्युरी म्हणजे ट्यूब मधून ते पास करतो आपण. तर त्या ट्यूब मध्ये काय ऍक्च्युअल तर ट्यूब किंवा ट्रे म्हणतो आपण, त्याच्यात ते टाकलंय, त्याच्यात मर्क्युरी आहे.
मग आपल्याला याचा कॅपिलरी इफेक्ट काढायचा आहे. इथं कॉन्टॅक्ट अँगल वगैरे पण दिला होता त्याचा. तर केस 1 काय, इथं थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. थिटाची व्हॅल्यू काय दिली त्यांनी आपल्याला, 180 डिग्री. आणि दुसरी केस 2 आहे, तिथं थिटा इज इक्वल टू काय आहे, 110 डिग्री. तिथं सिग्माची व्हॅल्यू दिली आहे 0.51 न्यूटन पर मीटर. आपल्याला काय करायचं आता, इथे गिवन बघायचं. गिवन मध्ये डायमीटर दिलाय त्यांनी 10 mm. आता हे MM जे राहतं याला आपण मीटर करतो. मीटर करताना काय केलं, 10 × 10⁻³ मीटर केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करणार आहे आपण, थिटा बघितला. थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. इथं सिग्माची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला. मग आपण काय केलं, इथे फॉर्म्युलेत व्हॅल्यू टाकतोय. फॉर्म्युलेत व्हॅल्यू टाकताना इथं काय आहे, 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन गॅमा डी आहे. इथं बघतो आपण सिग्मा गिवन आहे, थिटा गिवन आहे, गॅमा फक्त आपल्याला काय करायचा राहतो, मर्क्युरी म्हणून इथं तो आपण काढतोय. मग SHG इंटू गॅमा डब्ल्यू केलं तर गॅमाची व्हॅल्यू मिळाली. आता या सर्व व्हॅल्यू आपण इथे पुट केलंय. त्याचा आन्सर किती येतंय सांगा मला एकदा. याचा आन्सर काय येते सांगा मला. ओके, मला आन्सर पाहिजे होतं याचं कॅल्क्युलेशन करून. ओके ठीक आहे. इथे आपल्याकडे आता बघू आपण याचा आन्सर काय आहे ते एकदा कॅल्क्युलेट करून बघू. तर याचं जे आन्सर आहे ते दिलं आपल्याला त्यांनी -1.5 इंटू 10⁻³ याचा आन्सर काय आला आपलं, -1.5 इंटू 10⁻³ मीटर. आता हे मीटर मध्ये याला MM केलं तर काय होईल, तो 10⁻³ निघून जाईल. मग इथं आपला आन्सर काय येणार आहे, -1.5 mm. आता हे आन्सर मायनस का आलं, तर इथं काय राहतंय, कॅपिलॅरिटी मध्ये दोन गोष्टी होणार आहे, एक तर राईज होणार आहे किंवा फॉल होणार आहे. आता इथं मायनस आन्सर येत आहे म्हणजे लिक्विडचे लेवल काय होते, तिथं फॉल होते. जेव्हा पण मर्क्युरी राहील तेव्हा त्याचा आन्सर काय आपलं निगेटिव्ह मध्येच येणार आहे. आता हे आपलं काय आहे, पूर्ण सॉल्व्ह नाही झाले, जस्ट केस 1 झाली. आता आपल्याला काय करायचं, याची केस 2 सॉल्व्ह करायची आहे. मग केस 2 साठी काय करणार आपण, तिथं थिटा चेंज करणार फक्त. इथं काय करायचंय, केस 2 ला आपल्याला थिटा चेंज करायचा. मग इथं आपण थर्ड स्टेप घेणार आता. आता इथे बघू आपण केस 2. केस 2 मध्ये काय आपल्याकडे फक्त थिटा चेंज झाला. थिटा इज इक्वल टू काय, 110 डिग्री. मग आपण काय करणार, बाकी आपला फॉर्म्युला आहे तिथे, H इज इक्वल टू 4 सिग्मा कॉस थिटा डिवाइड बाय गॅमा इंटू डी. आता हे बाकी सर्व व्हॅल्यू आपल्याला ज्या आधीच्या आहे त्याच राहणार आहे, फक्त थिटा चेंज होते. 4 इंटू सिग्मा घेतला. आता सिग्माची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली होती, काय दिली ती बघू आपण. इथं सिग्मा इज इक्वल टू 0.51 आहे. मग आपण तीच व्हॅल्यू तिथे पुट करायची आपल्याला. मग इथं 4 इंटू 0.51 इंटू कॉस थिटा. थिटा आहे आपल्याकडे 110 डिग्री. त्याला डिवाइड काय केलं आपण, गॅमा इंटू डी घेतला. गॅमाची व्हॅल्यू काय आहे ती पण आपण तिथे कॅल्क्युलेट केली. फॉर मर्क्युरी गॅमा इज इक्वल टू, मर्क्युरी साठी आपण काय करतोय, गॅमा इज इक्वल टू किती आन्सर आहे आपलं गॅमाचं तिथे, 133416. ती व्हॅल्यू आपल्याला तिथे पुट करायची आता. मग आपण इथे व्हॅल्यू पुट करू, 133416 इंटू डायमीटर घेतला. डायमीटर किती त्याचा आपल्याकडे आता प्रॉब्लेम मध्ये दिलेला 10 mm आहे. मग आपण त्याला 10 इंटू 10⁻³ केलंय. तर आपल्याला इथे याची व्हॅल्यू मिळेल आता H ची. तर या दुसऱ्या केसमध्ये H जो येतोय तो आपला येतोय -0.52 इंटू 10⁻³ मीटर. म्हणजे आपल्याला इथं कशाची व्हॅल्यू मिळाली, H ची. आता हा मीटर मध्ये MM मध्ये करताना आपण नेहमी काय करतो, इंटू 1000 करतो. मग 1000 ने मल्टिप्लाय करतो, म्हणजेच काय, हा -3 जो इथं वरती दिसतो तो कट होऊन जातो.
आणि आपली एचचं फायनल आन्सर येतं MM मध्ये 0.52 mm. हे झाल्यानंतर ओके, आता इथं याच्यात काही डाऊट आहे का, एकदा आपण वरचेवर डिस्कस करून घेऊ. आपल्या इथं एक कॅपिलॅरिटी म्हणून टॉपिक बघतोय, तर या फॉर्म्युल्यात आपण या व्हॅल्यू टाकले. आता याच्यात जे आहे ते आपण ग्लास ट्यूबशी रिलेटेड बघितलं होतं, तसंच आपण एक एक्झाम्पल जे आहे ते प्लेटचं बघून घेऊ. म्हणजे मग आपलं कॅपिलॅरिटी टॉपिक जो आहे तो पण इथे क्लिअर होऊन जाईल. मग आता सेकंड एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल सेकंड. या सेकंड एक्झाम्पल मध्ये काय आहे, आता क्वेश्चन लिहून घेतो मी, आपण ते सॉल्व्ह करू. टू साइड, टू वाइड, clean glass plate, clean glass plates are held parallel, held parallel with a gap of, with a gap of 1 mm between them. What will be the rise, be the rise of water level, rise of water level between these plates, between these plates when deep in water, when deep in water. ओके, आता इथं वॉटर दिले क्लिअर कट. आपल्याला मागच्या एक्झाम्पल मध्ये मर्क्युरी होती, तर वॉटर मध्ये डीप करता म्हणजे गॅमा असं सेपरेट काढावं नाही लागणार, गॅमाची व्हॅल्यू स्टँडर्ड राहणार आहे. इथं आपल्याला सिग्मा इज इक्वल टू त्यांनी ऍज्युम करायला लावलंय 0.0730 न्यूटन पर मीटर. टू फाईन काय म्हटले त्यांनी, आपल्याला एच काढायचं आहे. लिक्विड लेवल किती राईज होईल असं विचारलं म्हणजेच एच काढणार. आणि देताना काय वर्ड वापरलाय, प्लेट्स म्हटलंय. तर प्लेट म्हटल्यावर प्लेटचा एचचा फॉर्म्युला वेगळा राहतो. आपण इथं मागच्या पेजवर बघितलंय बघा. इथं काय वरचा जो फॉर्म्युला आहे तो ट्यूबचा होता, 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन गॅमा टी. आणि प्लेटसाठी फॉर्म्युला काय आहे, 2 सिग्मा कॉस थिटा डिवाइड बाय गॅमा टी. मग आपण तो फॉर्म्युला घेऊन आता इथं सॉल्व्ह करणार. मग इथं फॉर्म्युला बघू आपण. सगळ्यात पहिले गिव्हन डेटा लिहून घेऊ. गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला, गॅप दिलेला आहे. गॅपचा अर्थ थिकनेस दिलेला आहे तो 1 mm. त्याला आपण मीटर मध्ये केलं, 1 × 10⁻³ मीटर. आता ह्या टाईपचं एक्झाम्पल आपण विस्कोसिटी मध्ये बघितलं होतं. तो जो काही गॅप द्यायचे त्याला आपण DY म्हणायचो. म्हणजेच तो थिकनेसच दिलेला आहे आपल्याला. त्याच्यानंतर त्यांनी काय दिले इथं आपल्याला, सिग्माची व्हॅल्यू दिली. सिग्मा इज इक्वल टू 0.0730 न्यूटन पर मीटर. टू फाईन काय त्याच्यात आपल्याला एच काढायचं आहे. मग आपण सेकंड स्टेप घेणार. आता फॉर्म्युला आहे डायरेक्ट, एच इज इक्वल टू 2 सिग्मा कॉस थिटा डिवाइड बाय गॅमा टी. आता आपण याच्या आधीचे जेवढे पण एक्झाम्पल सॉल्व्ह केले तिथे आपल्याला थिटा दिलेला होता. इथं थिटा दिला नाही तर डायरेक्ट 0 डिग्री घ्यायचा जेव्हा दिलेला नसेल प्रॉब्लेम मध्ये. वेन थिटा इज नॉट गिवन, वेन थिटा इज नॉट गिवन देन थिटा इज इक्वल टू किती घ्यायचं आपल्याला, 0 डिग्री. मग इथं व्हॅल्यू टाकू, एच इज इक्वल टू 2 इंटू सिग्मा 0.0730 इंटू कॉस थिटा कॉस 0 डिग्री डिवाइड बाय गॅमा इंटू टी. गॅमा किती आपल्याकडे वॉटर असल्यामुळे 9810 इंटू टी घ्यायचा. टी ची व्हॅल्यू काय, 1 × 10⁻³ मीटर. याचं कॅल्क्युलेट करून सांगा किती येत आहे. आपण याचं कॅल्क्युलेशन करून बघू. आता एच इज इक्वल टू, याचा आन्सर येणार आहे आपलं 0.0149 मीटर. याला MM मध्ये केलं तर त्याचं आन्सर येतं आपलं 14.9 mm, 14.9 mm. ओके, मग आपला आजचे जे टॉपिक होते सरफेस टेन्शन आणि कॅपिलॅरिटी हे इथं एंड होतात. नेक्स्ट लेक्चरला आपण न्यू टॉपिक बघू, प्रेशर मेजरमेंट म्हणून जो राहतो तो.